हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवते की माझ्या आईकडचा रामजन्माचा उत्सव आणि चैत्रगौरीचा हळदीकुंकू हे आम्ही कसं सेलिब्रेट केलं. तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही छान सिंपल अशी रांगोळी दारामध्ये काढून घेतली. तर इथे मी आणि माझ्या 3.5 वर्षाच्या मुलीने मिळून ही सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे चैत्रगौरी आणि रामजन्मासाठी. त्यानंतर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं आणि माझं आवडीचं काम करायला घेतलं, ते म्हणजे आपल्या छोट्याशा रामरायासाठी पाळणा सजवायचा आहे. तर गुलाबाची, निशिगंधाची अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेऊन आम्ही आता इथे पाळणा सजवतो आहे. यातलं सगळ्यात क्यूट आणि आवडीचं काम म्हणजे या छोट्याशा पाळण्याची दोरी बनवायची, ज्यामुळे आपल्याला झोका देता येईल. तर मी ही दोरी कशी बनवली, तर वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या दोरीला गाठ मारत मारत त्याच्यामध्ये त्या गुंफून ती दोरी आम्ही इथे बनवली. आणि यानंतर म्हणलं की आता छान छोटीशी गादी त्या पाळण्यामध्ये ठेवूया, ज्यावरती आपल्याला आपला छोटा राम ठेवता येईल. तर इथे तुम्ही बघू शकता हा पाळणा सजवून झालेला आहे आणि आता ही छान छोटीशी गादी आम्ही ह्याच्यामध्ये ठेवतो आहे. यानंतर छोटा राम पण ठेवलेला आहे, त्याला छान नवीन कपडे घातलेले आहेत. आणि आता आपण जाऊया डेकोरेशन पार्टला. सो हे सगळं झाल्यानंतर आम्ही छान चैत्रगौरीच्या इथे सगळं मांडून घेतलेलं आहे. जे जे आपण ठेवतो, कलिंगड, शेव, चकली, करंजी, हे सगळं आम्ही इथे ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर समयांना फुलांनी छान डेकोरेट करून घेतलं आणि मग आम्ही पूजेची तयारी केली. हे सगळं आमचं छान डेकोरेशनचं आता करून झालेलं आहे. सो तुम्हाला फायनल लुक दिसेल आता कसा आलेला आहे. चैत्रगौरीला पण आम्ही सजवलेलं आहे आणि आपल्या छोट्याशा रामरायाच्या जन्मोत्सवासाठी सुद्धा सगळी सजावट केलेली आहे. आणि इथे आम्ही बायकांना हळदी कुंकू देण्यासाठी गुलाबाची फुलं, अत्तर हे सगळं पण ठेवलेलं आहे. तर हा असा आपला फायनल लुक आहे. बघा किती मस्त दिसतंय ना सगळं. आवडलं का तुम्हाला, मला सांगा नक्की. आता आम्ही इथे पूजा केलेली आहे आणि आरतीची तयारी करतो आहे. यानंतर आम्ही रामजन्म केला. सगळ्या आलेल्या सोसायटीतल्या बायका आणि घरातले सगळे नातेवाईक आम्ही सगळ्यांनी मिळून रामाचा पाळणा म्हणला, रामाची छान छान गाणी म्हणली आणि सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि यानंतर आपला आता महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे आजचा नैवेद्य. तर आजच्या नैवेद्यात काय काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यातली जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर नैवेद्यामध्ये आम्ही काय काय केलं होतं, तर भगर म्हणजे आपले वऱ्याचे तांदूळ, खिचडी साबुदाण्याची, त्यानंतर कलिंगड, टरबूज आणि गौरीसाठी पन्ह, कैरीची डाळ, रामासाठी डिंकवडा, सुंठवडा आणि बटाट्याचे वेफर्स.